वळूयात पुढच्या बातमीकडे। आरोपी सतीश भोसले संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। सतीश भोसलेची आता चौकशी होणार आहे। वन्य प्राण्यांचा मांस आढळल्याप्रकरणी वन विभाग त्याची चौकशी करणार आहे। वन विभागाने आरोपी सतीश भोसलेचा आता ताबा घेतलाय। तर सतीश भोसले सध्या जिल्हा कारागृहात आहे। वन विभागाच्या चौकशीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्या हा सध्या बीडच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि सध्या आपण पाहू शकतो की सतीश उर्फ खोक्या भोसले याला आता जे सामाजिक वनीकरण आहे, वन विभाग जे आहे त्यांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सतीश भोसले याच्यावर अनेक आरोप झालेले आहेत आणि त्यानंतर आता सतीश भोसले याची चौकशी करण्यासाठी अशा पद्धतीनं त्याला घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते। बीडच्या जिल्हा कारागृहामधून त्याला सध्या घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता सतीशची नेमकी काय चौकशी होईल, सतीश नेमकं शिकार केल्याप्रकरणी सतीशवर अनेक गंभीर आरोप होते। सतीश नेमकं खरोखरच त्यांनी त्या हरणाची शिकार केली होती का, या सगळ्या गोष्टीची जी चौकशी आहे आता वन विभाग करताना आपल्याला पाहायला मिळते। इथून आता सतीश भोसले याला वन विभागाच्या कार्यालयात घेऊन जाण्यात येईल आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची जी चौकशी आहे चौकशी करण्यात येईल। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकर सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी।